खरीप हंगामासाठी केंद्र शासनाने राज्याकरिता 46 लाख टनांहून अधिक रासायनिक खतांचा पुरवठा करण्यास मान्यता देण्यात आली, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली। खरीप हंगाम 2025 मधील खत पुरवठ्याचं नियोजन पूर्ण झालं। खुल्या बाजारात हरभऱ्याला हमी दरापेक्षा अधिक भाव मिळतोय। हरभऱ्याला हमी दरापेक्षा 70 रुपये अधिक दर प्रति क्विंटलला मिळाला आहे। अकोल्यातील बाजारात काही दिवसापूर्वी किमान 5,200 रुपयांनी विकला जाणारा हरभरा आता 5,700 ते 5,950 रुपयांनी विकला जातो। नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपई आणि केळीचं पीक घेतलं जातं। तीनही हंगामात पपई आणि केळीची लागवड केली जाते। यावर्षी पपई आणि केळीला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांकडून पपई आणि केळी लागवडीला अधिक प्राधान्य दिलं। नंदुरबार जिल्ह्यात डिझेलचा भाव अधिक असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय। मजूर टंचाईमुळे आधुनिक तंत्रज्ञानाने मशागत केली जाते। या आधुनिक मशागतीसाठी लागणारा डिझेल मात्र शेतकऱ्यांना परवडत नाही, त्यामुळे मशागत करणं परवडत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। पाण्याअभावी जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत पडले। पाण्याच्या कमतरतेमुळे अंबड तालुक्यातील शिराढोण येथील एका शेतकऱ्याने आपल्या 200 मोसंबीच्या झाडावर चक्क जेसीबी चालवलाय। मोसंबी बागेवर सतत संकट येत असल्यानं शेतकऱ्यांना आपल्या फळबागा टिकवणे कठीण झाले। खरीप हंगामापूर्वीच शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या दरवाढीचा फटका बसणार आहे। खताचे दर 255 ते 275 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले। पीटी बियाण्यांची 37 रुपयांनी दरवाढ झाली आहे। आता कीटकनाशकांचेही दर 5 ते 10% वाढण्याची चर्चा होती। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा दरात मोठी घसरण झाली। सध्या हापूस आंबा पेटी 3,000 ते 2,500 पर्यंत दराने मिळते। किरकोळ विक्रीचे दर मात्र अजूनही काहीसे टिकून असून प्रति डझन 800 ते 1200 रुपयांपर्यंत विकला जातो। तर आंब्याची आवक वाढल्याचा हा परिणाम मानला जातो। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढली आहे। यामुळे दरांमध्ये घसरण झाली असून लाल कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 1100 रुपये इतका दर मिळतोय। निर्यात शुल्क कमी केल्यानंतरही दर न वाढल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। शेतकऱ्यांजवळील शेतमाल संपल्यानंतर सोयाबीन हरभऱ्याच्या दरात वाढ आली। या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना होण्याची शक्यता आहे। अमरावतीत 90% शेतकऱ्यांनी अडचणीमुळे यापूर्वीच शेतमालाची विक्री केल्याने त्याचं नुकसान झालं। आता झालेली दरवाढ व्यापाऱ्यांच्या पथ्यांवर पडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। सीसीआयने कापूस खरेदी गोंधळल्यानंतर आणि बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर कापसाला झळाळी आली आहे। कापूस विकल्यानंतर भाव वाढल्याने शेतकरी मात्र हताश झालेत। सुरुवातीला कापसाला दर्जानुसार 6,900 ते 7,100 रुपये इतका भाव मिळालाय। त्यानंतर मागील आठवड्यात मात्र कापूस दरात काही प्रमाणात तेजी आली। राज्यात पपईला 1,700 ते 2,000 रुपयांचा भाव मिळत आहे। यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती, त्यामुळे आवक ही मर्यादित असल्याने पपईचे भाव चांगलेच वाढले असल्याचं चित्र आहे। तर पपईचा हा भाव आणखी काही आठवडे कायम राहणार असल्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला। नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं नुकसान झालं। हिमायतनगर आणि उमरी तालुक्यात काही परिसरात शेतात पाणी साचून भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले।